नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगापोमध्ये सगळ्यांचं स्वागत. तब्बल 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर आम्ही परत आलेलो आहोत. तर मागच्या आठवड्यात मी विचारलं होतं ते म्हणजे Stockport. Learn, focus, earn. सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आणि शेतीची कामंसुद्धा सुरू झाली आहेत. तर या शेतीच्या रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत, उदाहरणार्थ फर्टिलायझरचे स्टॉक्स असतील किंवा पंपाचे स्टॉक्स असतील किंवा बियाण्याचे स्टॉक्स असतील किंवा इतर काही त्याच्या रिलेटेड अवजारं वगैरे याच्या गोष्टी ह्यांचे काही स्टॉक्स असतील, तर ही जी सगळी लागणारी उपकरणं किंवा गोष्टी आहेत त्याच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कुठल्याही 3 कंपन्यांचे स्टॉक्स तुम्हाला सांगायचे. तर मागच्या आठवड्यात उत्तर आलेलं आहे ते म्हणजे रिया मॅडम म्हणतात की बेअर कॉप सायन्स, गोदरेज ॲग्रोवर्ट अँड पी आय इंडस्ट्रीज, आणि ह्यांनी उत्तर दिले पुण्यातून. तर रिया मॅडम अभिनंदन. तर आता या आठवड्याचा प्रश्न बघूया. तर आता या आठवड्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आपण ट्रेड करत असतो किंवा निदान ऑब्झर्व तरी करत असतो, तर त्याच्यावर आपण बघू शकतो की किंमत जी आहे ती एका पर्टिक्युलर वर जात असताना किमतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि त्या किमतीला ती अडकून राहते, किंवा खाली पडत असताना एका किमतीच्या खाली तो स्टॉक जाऊ शकत नाही आणि त्याच्या खाली न जाता ती किंमत अडकून राहते. तर ही जी दोन्ही साईडला अडकण्याची किंमत आहे त्याला स्टॉक मार्केटमध्ये एक पर्टिक्युलर नाव आहे, विशिष्ट नाव आहे. तर ते नाव काय, म्हणजे दोन्ही लेवल्सचं नाव तुम्ही सांगू शकता. तर या पर्टिक्युलर लेवल्सना काय म्हणतात स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये, हा तुमचा प्रश्न आहे. तुमचं उत्तर पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमच्या नावासकट आणि शहरासकट पाठवू शकता. आम्ही उत्तर नक्की दाखवायचा प्रयत्न करू. तर हा होता या आठवड्याचा प्रश्न. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. Stockport. Learn, focus, earn.